आजचा बेत आहे हलवा मासा. हलवा मासा म्हणजेच पापलेटसारखा दिसणारा पण चवीला थोडासा वेगळा. खूप छान लागतो हा मासा. जेवढा मोठा तेवढा चवीला छान असं म्हणतात अनुभवी माणसं. हा एवढा मोठा 1.5 किलोच्या आसपासचा हलवा मासा माझ्या वडिलांच्या मित्राने आम्हाला आणून दिला. त्यांच्या इथे गलबतं उतरतात, ताजे मासे आले की ते प्रेमाने आणून देतात. आता हा आणलेला मासा आज करण्याचा टास्क माझ्याकडे होता, कारण माझी आई नव्हती घरामध्ये. आता ह्या माशाचे तुकडे करायचे म्हणजे खूपच भला मोठा टास्क होता, कारण की एवढा जाड असं त्याचं हाड फक्त शेपटेलं आहे. तर आता विचार करा ह्या छोट्याशा माझ्या चाकूने काय होणार आहे. तर मी काय केलं, ह्याला बऱ्यापैकी साफ केलं. अतिशय ताजा होता हे बघा. आता ह्या ताज्या माशाला उगाचच मी काहीतरी वाकडं तिकडं तोडून खराब करू नये म्हणून मी सरळ गाडी काढून ह्या माशाला असा अर्धवट साफ करून मच्छीवालीकडे घेऊन गेले आणि म्हटलं छानपैकी मला तुकडे करून दे या माशाचे. तिने मस्तपैकी असे तुकडे करून दिले मला आणि मी ते घरी घेऊन आले. आता अलगद ह्यांना मी धुणार आहे. बघा किती छान आहे हा मासा, ताजा आहे. मच्छीवाली मावशी म्हणाली कोणी दिला तुला एवढा मोठा मासा, आणि त्यामध्ये अंडीसुद्धा आहेत, त्यामुळे चवीला खूपच छान लागेल असं तिने सांगितलं. आता ह्या माशांच्या तुकड्यांना मी अर्धे फ्राय आणि अर्ध्या रस्स्याचे पण करणार आहे. बघा केवढे मोठे मोठे तुकडे पडलेत, अगदी 2 ताट भरून ह्याचे तुकडे झालेले आहेत. आता या माशाचे तुकडे करताना मी व्हिडिओ केलेली होती, पण आता ती माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी ती क्लिप ॲड नाही केली. पण बऱ्याच वेगवेगळ्या माशांना साफ करतानाच्या व्हिडिओज माझ्या चॅनलवरती मी ॲड केलेल्या आहेत. जर तुमच्याकडे कधी असा टास्क करण्याची वेळ आली तर तुम्हाला ते तुकडे कसे करायचे याबद्दल मासे साफ करण्याचं एक वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे. त्यामध्ये बरेच मासे कसे साफ केले जातात ह्याच्या व्हिडिओज आहेत, चेक करा. आता हे मासे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या तुकड्यांना मी मीठ लावून घेतलं आहे. यावरती हिंग टाकते आहे. हिंगामुळे ह्याला जर माशांचा थोडासा वास येत असेल तर तो कमी येतो आणि एक छान स्वादसुद्धा येतो. हळद टाकायची आहे आणि सगळीकडून ह्याला हळद, हिंग, मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तुम्ही इतरही माशांचे वेगवेगळे प्रकार चॅनलवरती दिलेले ते बघू शकता. तुम्हाला यामध्ये कोकम आगळ टाकायचं असेल लिंबाच्या रसाव्यतिरिक्त तर तुम्ही टाकू शकता. मी इथे लिंबाच्या रसाचा वापर केला आहे. फिश करी, फिश फ्राय, वेगवेगळ्या फिशच्या रेसिपीज असलेले वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे मासे केलेले आहेत. काहींचे वाटण वेगवेगळे आहेत, खूप छान वेगवेगळ्या चवीचे वाटण, फक्त वाटण कसे बनवायचे त्याच्याही रेसिपीज आहेत. तर तुम्ही प्लेलिस्ट नक्की चेक करा. आता आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे, ती लावून घेते मी या माशांना. हळद, हिंग, मीठ आणि लसूण, आलं आणि कोथिंबिरीचं हे वाटण व्यवस्थित सगळ्या साईडने लावून झाल्यानंतर यामध्ये जर काही तुम्हाला लहान मुलांना फिक्की बनवायची असेल, तळलेली एखाद्या माशाचे तुकडे किंवा रस्सा, तर तुम्ही ह्यामध्ये इथे मिरची पावडर किंवा आपला कोकणी मसाला, रस्सा मसाला किंवा फिश करी, फिश फ्राय मसाला हा सगळं लावण्याआधीच आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरीची पेस्ट लावली की फिकी करण्यासाठी हे तुकडे तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. तर असं अतिशय सोप्या पद्धतीने हे मासे तयार होतात. मासे साफ करणं थोडंसं टास्कवालं काम असू शकतं, पण मासे बनवणं हे खूप साधं सिम्पल प्रोसेस आहे, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणारे असाल तरी तुमच्याकडनं रेसिपी चुकणार नाही आहे. अगदी स्टेप बाय स्टेप 1-2 छोट्याशा गोष्टी लक्षात ठेवल्या तर मसाले वाटण हे खूपच सोपं आहे. त्यानंतर खूप जणांना ते तव्याला चिटकतात, तुटतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण त्यासाठी पण काय करायचं हे मी तुम्हाला मासे तळताना सांगणारच आहे. तर या 1-2 गोष्टींकडे लक्ष ठेवलं तर मासे करणं काही फार कठीण गोष्ट नाही आहे. आणि बाकी जर माशांचं सांगाल तर ताजे मासे तर खायला खूपच छान लागतात, यात काही शंका नाही आहे. पण जर तुम्हाला काही ड्रायफिशसुद्धा पाहिजे असतील, ड्रायफिशच्या रेसिपीज पाहिजे असतील, कारण सगळ्याच जणांकडे नेहमीच अवेलेबल नसतात ताजे मासे. आता पुणे, मुंबई इतर शहरांच्या ठिकाणीसुद्धा मासे अवेलेबल असतात. त्यानंतर जर काहींना ड्रायफिश करून ठेवायच्या असतील किंवा ड्रायफिश स्टोअर करून ठेवायच्या असतील, त्या कधी करण्यासाठी तुम्हाला रेसिपीज हव्या असतील तर त्याच्याही वेगळ्या प्लेलिस्ट चॅनलवरती आहेत, चेक करा. आता मी इथे पहिले फिश करी करून घेणार आहे. कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि एका साईडला छोट्या पातेल्यामध्ये मी फिक्की करीसुद्धा करून घेणार आहे. आता ह्या फिश करीमध्ये मी थोडासा कढीपत्तासुद्धा टाकणार आहे. खूप छान लागतो कढीपत्ता.
फिश करीमध्ये सुद्धा. त्यानंतर थोडासा कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट. आता ही कोथिंबिरीची पेस्ट करताना मी यामध्ये कोथिंबिरीच्या देठांचा वापर केला आहे, त्यामुळे ते छान येते, स्वाद येतो कोथिंबिरीचा. हे वाटण तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बाकी गोष्टी ॲड करायच्या. पण आता जेव्हा आपण सुक्कं करतो त्या साईडला, तेव्हा बघा तिथे मी आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर टाकली. त्यामध्ये आपण अजिबातच तिखट वापरणार नाही आहे. फिकं मुलांसाठी करायचं असेल कालवण किंवा फिश करी तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता. यामध्ये देखील आपल्याला हिंग टाकायचा आहे. आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. हळद आणि हिंग चांगलं परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. तुमचा माशांमध्ये सगळ्यात आवडता मासा कोणता आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. सहज आठवलं म्हणून तुम्हाला विचारते आहे. आणि आता मला यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा वापरायचा आहे. त्यासाठी मी चिंच थोडीशी भिजत लावली कोमट पाण्यामध्ये. हे वाटण आहे, यामध्ये आलं लसूण आणि भाजलेलं खोबरं आणि थोडासा कांदा असं ते वाटण आहे. ते वाटण टाकून घेतलं. यामध्ये कोकणी रस्सा मसाला, आगरी गोळी मसाला याचा वापर केला. थोडासा मिरची पावडरचा सुद्धा वापर केला. ही लाल मिरची पावडर आहे आणि रंग छान येतो. आणि छानपैकी परतून घेतलं. ह्या वाटणारं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा किती छान तेल सुटलं याला, तोपर्यंत हे परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. इथे चिंचेचा कोळ टाकला आहे. चिंचेचा कोळसुद्धा आत्ताच टाकून घ्यायचा आहे. यासाठी काही केलेलं नाही आहे, फक्त चिंचा आहे ती कोमट पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत लावली होती. नरमसूत झाल्यानंतर त्याचा रस आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे. थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता हे यामध्ये शिजवून घेतो. शिजल्यानंतर ह्याचा कच्चेपणा कमी होतो. जरा छानपैकी उकळ आली या रश्श्याला की आपण त्यामध्ये माशांचे तुकडे घालणार आहोत. बस सेम पद्धत तिकडे सुद्धा चालू आहे. इथे आपण बाकी लाल वाटण म्हणजे ह्यामध्ये मिरचीचा वापर थोडा केला होता, त्यामुळे लाल मिरची असलेलं ते वाटण ह्यामध्ये टाकलेलं नाही आहे. आणि आपण कुठल्याही मसाल्यांचा वापर करत नाही आहोत, फक्त हिंग, हळद आणि कढीपत्ता, तेल बस या आणि कोथिंबीर आलं लसूणच्या वाटणामध्येच आपल्याला ती रस्सा करायचा आहे. त्यामध्ये तुकडे टाकलेत मी, त्याला उकळ आलेली होती छान म्हणून. अगदी लवकर होते, 1-2 उकळीमध्येच ह्याचा रस्सा तयार होतो. थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार. आणि आता ह्या रश्श्याचा कच्चेपणा जेव्हा पूर्ण निघून जाईल तेव्हा त्यामध्ये उकळलेलं पाणी थोडंसं वरून टाकायचं. आता ही फिक्की फिश करी इथे तयार झाली आहे. त्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि छानपैकी ही तुकडी अशी सफेद होऊन तरंगून आली की आपले मासे शिजलेले आहेत. फार वेळ लागत नाही मासे शिजायला, लगेच टाकले आणि एक उकळ आली की तयार होतात. आता हा बघा तिखट रस्सा पूर्णपणे तयार आहे. त्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेलेला आहे. त्यामध्ये आपण गरम पाणी टाकलं आहे. आता उकळतं गरम पाणी टाकल्यानंतर ह्याला एक चांगली उकळ आली मसाल्यांसकट की यामध्ये सुद्धा आपण तुकडे टाकून घेणार आहोत. माशांचे तुकडे जेव्हा आपण ह्या रस्स्यामध्ये टाकतो तेव्हा माशांचा पूर्ण फ्लेवर या रस्स्यामध्ये उतरतो. आता प्रत्येक माशांचा वेगवेगळा असा फ्लेवर असतो. तुम्ही हलवा घ्या, पापलेट घ्या, बांगडे घ्या, कर्ली मासे घ्या, त्याच्यानंतर बोंबील घ्या, कोळंबी घ्या, प्रत्येक माशाला त्याची आपली आपली अशी स्वतःची वैयक्तिक टेस्ट आहे. कमाल भारी टेस्ट लागते या माशांची. माशांच्या रेसिपीजची प्लेलिस्ट चेक करा. फिश करी, फिश फ्राय तुम्हाला आवडतील त्या सोप्या पद्धती सगळ्या पद्धतीने ट्राय करा. आणि व्हिडिओज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आत्ता फिश फ्राय करायला घेते आहे. फिश फ्रायसाठी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे. काही जणं रवासुद्धा घेतात. इथे मी फिश फ्रायसाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मिरची पावडर टाकली, हळद टाकली आहे, थोडंसं हिंग टाकू शकता तुम्ही यामध्ये, चवीनुसार मीठ आणि आपलं कोटिंग करण्याचं मटेरियल तयार होतं. आता ह्या फिश फ्रायमध्ये तुम्ही काही ओलसरपणा हवा असेल तर कोकम आगळसुद्धा टाकू शकता. पण आपण जेव्हा फिश मॅरिनेशन करण्यासाठी ठेवले होते त्यावेळेलाच आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकला होता. आता ह्या लिंबाच्या रसामुळे माशांना जो वास येतो तो कमी होतो. आणि आता यामध्ये काही आंबटपणा असेल ना तर माशांना एक वेगळी छानशी टेस्ट लागते. तर तुम्ही ते कोकम आगळ किंवा फक्त लिंबाच्या रसावर डायरेक्ट कोट केलं तरीसुद्धा चालतो. जर थोडासा आंबटपणा चालणार असेल तर चिंचेचा रस तुम्ही लावू शकता. तोही नसेल लावायचा कोकम आगळ लावू शकता. किंवा अगदी आहे तसं लिंबाच्या कोटवरती सुद्धा तुम्ही हे कोटिंग लावल्यानंतर हे फिश फ्राय केलेत ना अप्रतिम सुंदर लागतात. खूप जास्त काहीतरी मसाले, खूप जास्त वेगवेगळे कोटिंग्स लावण्यापेक्षा साधे सिंपल
कोटिंग लावले ना तर ओरिजिनल माशांना जी स्वतःची अशी टेस्ट आहे ना ती खूप छान येते. कोकण किनारपट्टी आणि मासे उपलब्ध होणं ही तर एक साहजिकच गोष्ट आहे. तिथे ते अलगद मिळतातच, तुम्ही इझिली जाऊन खरेदी करू शकता, घेऊ शकता. पण आजकाल पुणा वगैरे सारख्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच फिश मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणांमध्ये रोजचे ताजे मासे ट्रान्सपोर्ट खूप इझिली अवेलेबल झालेलं आहे. ट्रान्सपोर्ट सिस्टीममुळे खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या कंडिशनमध्ये मासे आता वेगवेगळ्या शहरांमध्ये अवेलेबल होतात. त्यामुळे जर तुम्हाला हा हलवा मासा कुठे दिसला आणि एवढा मोठा दिसतोय, कसा कट करायचा किंवा आपल्याला हे करता येईल का, फर्स्ट टाईम घेऊन काही उद्योग तर होणार नाही असं काहीतरी वाटत असेल तर हा विचार टाळा. कारण की जेव्हा तुम्ही हा मासा घ्याल आणि स्वतःच्या हाताने पहिल्यांदा करून खाल तर तुम्ही नेहमी करायला जाल. कॉन्फिडेंटली तुम्ही पहिल्यांदा हा मासा करायला जा, काहीच चुकणार नाही, खूप छान होईल. नक्की ट्राय करा. आता तुम्ही पाहिलंत मी तव्यावरती खूप सारं तेल टाकलं आणि त्यामध्ये लसूण टाकला आणि हा लसूण परतून घेतला आणि साईडला काढून ठेवला. आता तुम्ही म्हणाल ह्या लसणाचा काय उपयोग किंवा का केलं असं, आणि जर वापरला आहे तर मग तो लागत का नाही आहे माशांना, तो साईडला का काढून ठेवला आहे. तर हा लोखंडाचा तवा आहे. मी कुठलाही नॉनस्टिकचा पॅन वगैरे यूज करत नाही. आयर्नचे तवे नेहमी चांगले असतात, त्यामुळे तळलेले मासे ह्याच तव्यावरती करणं मी प्रेफरेबल समजते. नॉनस्टिक पॅनपेक्षा नेहमीच ते हेल्दी साईड असतं. आता ह्या पॅनवरती मासे चिटकतात आणि ते चिटकू नये म्हणून एक खूप पारंपरिक गोष्ट आहे जी कोकणामध्ये खूप इझिली केली जाते, नेहमी केली जाते. तर तवा तुम्ही जेव्हा घेता तेव्हा गरम करा, त्यावरती तेल टाका आणि सालीसकट लसणाच्या पाकळ्या ठेचा आणि त्यावरती कुरकुरीत फ्राय होईपर्यंत परतून घ्या. आता ह्या तेलाला लसणाचा एक छानसा फ्लेवरसुद्धा उतरतो आणि तव्याला मासे अजिबात चिटकत नाहीत. तुम्ही पाहिलंत मासे किती अलगद निघाले, त्याचे कुठेही तुकडे वगैरे पडले नाही. आणि आता आपली फिश करी देखील तयार आहे. छान उकळ आली आहे करीला, त्यावरती कोथिंबीर टाकली आहे भरभरून आणि आपले मासे तयार आहेत. तर तुम्हाला आजच्या फिश करीची रेसिपी आणि फिश फ्रायची रेसिपी कशी वाटली सांगा. हलवा मासा कुठे दिसला तर नक्की आवर्जून विकत घ्या आणि पाहिलेली रेसिपी ॲज इट इज करून बघा. तुम्हाला तुमच्या घरी बनवलेली फिश करी पण कशी वाटली, छान झाली का, तुम्हाला ही रेसिपी आवडली का, हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. फिशच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज, वेगवेगळ्या प्रकारे फिश फ्राय केलेले, कोटिंग मसाले यूज केलेले, वेगवेगळे वाटण, अशा वेगवेगळ्या रेसिपीज चॅनलवरती उपलब्ध आहेत. नक्की बघा, प्लेलिस्ट चेक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.